बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या होऊ नये यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले होते। त्यामुळे पोलीस अलर्ट मोडवर होते। काल रात्री माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपूर येथील जुनी कामठी परिसरातील एका गोडाऊनमध्ये छापा टाकला। यावेळी 238 गोवंश त्या ठिकाणी मरणासन्न अवस्थेत आढळून आले। पोलिसांनी या सर्व गोवंशांची सुटका केली। या प्राण्यांची एकूण किंमत सुमारे 23,80,000 रुपये आहे। या प्रकरणी पोलिसांनी गोडाऊन मालक आणि घर मालक नब्बू वजीर कुरेशी, साजिद कुतुब कुरेशी, जुबेर अल्ताफ कुरेशी, फैयाज सत्तार कुरेशी, आसिफ कुरेशी आणि त्यांना मदत करणाऱ्या इतर व्यक्तींवर गोवंशीय प्राण्यांची अवैध कत्तली करण्याचा आरोप याखाली आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून ताब्यात घेतलाय। सिटी यांच्या आदेशाने आपण नेहमीच अवैध धंद्यांवर कारवाई करत असतो। त्याचाच एक भाग म्हणून आपण काल संपूर्ण झोन 5 मध्ये एक कोम्बिंग ऑपरेशन राबवत होतो। त्यामध्ये मुख्यत्वे करून कामठी या शहरावर आपला फोकस होता आणि तिथून नेहमी तक्रारी येत असतात गोवंश तस्करीच्या आणि हत्येच्या। तर आपण काल दुपारपासून तर रात्री जवळपास 3 वाजेपर्यंत एक कोम्बिंग ऑपरेशन तिथे राबवलेलं आहे। त्यामध्ये आपण जवळपास 400 जे गोवंश जनावरे आहेत ते चेक केलेले आहेत। त्याच्यामध्ये जे दुधाळ होते किंवा ज्यांचे मालक होते, ज्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट्स होते ते सोडून इतर जवळपास 250 जे असे जनावर जे अमानुषपणे डांबून ठेवण्यात आलेले होते, असे आम्ही जवळपास 13 जागा आयडेंटिफाय केल्या आणि तिथून त्यांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि त्यांना गोशाळेमध्ये तिथून ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे। जवळपास हा फक्त जनावरांचाच जवळपास 24 लाखाचा जो मुद्देमाल आहे गोवंशाचा, तो आपण सेफली रेस्क्यू केलेला आहे कालच्या कारवाईत। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका।